कृष्णा महापूर नियंत्रण नागरिक कृती समितीच्या वतीनं 12 ते 15 एप्रिल 2026 दरम्यान चला जाणूया नदीला संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं. कृष्णा नदीचे जलप्रदूषण आणि वारंवार येणारा महापूर याविषयी नदीकाठावरील नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही संवाद यात्रा आयोजित करण्यात आल्याचं अध्यक्ष डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवान यांनी म्हटलं आहे. या संवाद यात्रेचे उद्घाटन आदित्यराजे पटवर्धन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या वतीने तांबे येथे होणार आहे. नदीच्या उगमापासून विविध साखर कारखाने, औद्योगिक सांडपाणी, रासायनिक प्रकल्प, मोठे हॉस्पिटल, ग्रामपंचायती, नगरपालिका यांचे सांडपाणी विनाप्रक्रिया नदीत मिसळते. त्यामुळे नदीपात्रातील विविध ठिकाणी मासे मृत होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी, शेतीसाठी, विविध उद्योगांसाठी पाण्याचा वापर होतोय. त्यामुळे नागरी आरोग्यावर परिणाम होतो आहे. काही ठिकाणी जलपर्णीचा वेढा आहे, त्यामुळे पाणी दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. नदीतील जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर धोका आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना अनेक संसर्गजन्य तसेच दुर्दैवी आजारांचा सामना करावा लागतो. तीच अवस्था जनावरांची सुद्धा आहे. तसेच अलमट्टी धरणाचे वाढवण्यात येणारी उंची आणि महापुराचा फटका अशा समस्यांवर नागरिकांनी संवाद साधण्यासाठी ही यात्रा आयोजित केली असल्याचं सर्जेराव पाटील यांनी म्हटलं आहे. त्यावेळी प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, सचिन सागरे, संजय कोरे, राकेश दडनावर आदी उपस्थित होते. मी डॉक्टर अभिषेक विजयकुमार दिवान, अध्यक्ष कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती. ठरल्याप्रमाणे दिनांक 12 एप्रिल 2026 रविवार सकाळीपासून तांबेडोहापासून कृष्णा नदी संवाद यात्रा आपण सर्व मिळून सुरू करत आहोत. सांगली गणपती पंचायत संस्थांच्या युवराजांच्या हस्ते माननीय आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात तांब्याचा डोह तालुका वाळवा येथून होणार आहे आणि सांगली शासनाचा उपक्रम चला जाणूया नदीच्या यांच्या सहकार्यानं आपण नदी प्रदूषित झालेली आहे आणि त्यामुळं सुद्धा येणारा महापूर या सर्वाची कारणं आणि त्याच्यावरचे उपाय बघण्यासाठी नदीकाठच्या गावामध्ये सर्व नागरिकांशी, त्या ठिकाणी असलेले ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधी आणि जबाबदार नागरिक यांच्याशी संवाद साधत राजापूरपर्यंत, जिथं कृष्णा नदी कर्नाटक मध्ये मिळते, या ठिकाणापर्यंत आपण ही यात्रा रविवारी सुरू करत आहोत. यासाठी सांगली गणपती पंचायत संस्थांच्या भक्कम पाठिंब्यानं आणि सर्व नागरिकांच्या सहकार्याने आम्ही ही यात्रा संपन्न करत आहोत. शासनाचा उपक्रम चला जाणूया नदीला अभियानाअंतर्गत गेली 3 वर्ष आम्ही सातत्यानं या संपूर्ण नदीकाठच्या गावांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासामध्ये असं निदर्शनास आले की या ठिकाणी नदी प्रदूषित होत चाललेली आहे, त्याचा कल वाढत चाललेला आहे. यावरती प्रभावीपणाने काम व्हावं या आणि शासनाचं लक्ष जावं या दृष्टिकोनातून हे अभियान तांबे येथून दिनांक 12 रोजी सुरुवात होत आहे. या यात्रेची सुरुवात युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि CEO ZP यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ही सुरुवात होणार आहे आणि ही नदीच्या काठानं मार्गक्रमण करत ही राजापूरपर्यंत शेवटपर्यंत जाणार आहे. म्हणजे हा जो नदीचा जो भाग आहे हा प्रदूषित झाल्यामुळं ह्या प्रदूषित झालेल्या लोकांना अवेअरनेस यावा, त्यामध्ये बदल व्हावा, नदीला कोण घाण करू नये ह्यासाठी ही एक चांगली संवाद यात्रा या ठिकाणी सुरुवात होत आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.